नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सुरेखा पाटील आर्टमध्ये। आज मी एक अभंग घेतलाय, संत ज्ञानेश्वर महाराजांचं अभंग आहे ते, आणि याला गायलेलं आहे लता दीदींनी, जे की तुम्हाला सर्वांना माहितीच असेल। आणि हृदयनाथ मंगेशकरांनी याचं संगीत दिलेलं आहे। याच्यात 3 कडवे आहेत, तर ते बारी बारीने मी याला तुम्हाला विस्तृत वर्णन पण करेल, याचा जितका मला करता येईल तेवढा। आणि याला मी गाणार पण आहे, जसं काही मी आपल्या बाकीचे गाणे वगैरे म्हणते। मी थोडे मराठी गाणे मी कमीच अजून म्हटलेले आहे, तुम्हाला आवडेल तर मी मराठी गाणे पण, अभंग, भजन, गीत जे काही आहे ते आपण मग म्हणायचा मी प्रयत्नही करेल। तर याला मी घेतला आहे, तर मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला। तर याचा शाब्दिक अर्थ एका पहिल्या एटग्लाइन्स आपण काय घेतो हे बघा। हा मोगरा, मोगरा फुलला, मोगरा फुलला। अगदी मी काल याला तोडलं आणि मला हे अभंग एकदम लक्षात आलं, तर म्हटलं की चला आता आज आपण या अभंगालाच आपण घेऊ। तर शाब्दिक अर्थ आणि आपल्याला प्रथम दृष्ट्या कसं जाणवते, मोगरा फुलला। हे बघा, आता हा माझ्या हातात मोगरा आहे, हा फुललेला आहे, ठीक आहे। पण संत शेवटी संत, इतका गूढ अर्थ असतो त्यांच्या लिहिण्यात आणि त्यांच्या बोलण्यात, आणि शाब्दिक अर्थ वेगळा असतो। आणि जर तुम्ही असं गूढ अर्थ काढाल त्याचा, म्हणूनच तर ते संत असतात ना, तर त्यांच्या मनात काय चाललेलं असते हे जितक्या आमच्या मनातल्या गुंथा जर त्या सुलझत गेल्या समजा, तर आम्हाला त्याचा अर्थ कळणार आहे ना। शाब्दिक अर्थावर आपल्याला न जाऊन त्याचा आध्यात्मिक अर्थ थोडंसं आपण जाणून घेऊया। तर मी या अभंगाला पहिल्या कडव्यापासून स्टार्ट करते। मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला। मोगरा फुलला, मोगरा फुलला। पहिल्या कडव्याचा अर्थ कसा निघेल, दोनदा म्हटलेला आहे, मोगरा फुलला, मोगरा फुलला। अगदी आनंदात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे, मोगरा फुलला, मग परत एकदा मोगरा फुलला। किती आनंद होतोय त्यांना, म्हणजे त्यांचा जो म्हणजे आत्मिक ज्ञान जेव्हा असा त्यांना असं लक्षात येतं की अरे आता परिपूर्ण झालोय मी, म्हणून ते अगदी आनंदी होऊन असं सगळ्यांना सांगून राहिले, किंवा त्यांच्या मनातल्या मनातही ते इतके आनंदित होऊन राहिले। मोगरा फुलला, परत वजन देता देता मोगरा फुलला। इतका आनंद त्यांना झाला जेव्हा तो आत्मज्ञान त्यांना कळला की हो मोगरा फुलला आता। फुले वेचिता बहरू कळीयासी आला, म्हणजे इतका मला ज्ञान प्राप्त झालाय, ज्यांची मी भक्ती करो, कोणत्या देवाची भक्ती करत होते ते पांडुरंगांची, इतकी भक्ती केली, मला इतकं जाणवलं की फुले वेचिता वेचिता इतका माझ्या अंतर्मनात तो ज्ञान भरलेला आहे की परत त्या कळ्या उमलून राहिल्या आहेत, म्हणजे मला अजून घ्यायचा आहे तो ज्ञान, अजून घ्यायचा आहे। याचा अर्थ थोडाफार असा निघतोय। आता दुसरा अंतर आपण घेऊया। इवले सिरोपा लाविले द्वारी, इवले सिरोपा लाविले द्वारी, तयासा वेलू
गेला गगनावरी. म्हणजे इवलेसेल रोप लाविले द्वारी. आता याचा शाब्दिक अर्थ कसा काढू आपण, की आपण जसं रोप लावतो ना, आपल्या द्वारी लावतो, आपल्या अंगणात लावतो, तसंच म्हणतात ते मी इवलेसे रोप लावले. आता याचा रूपक अलंकार कसा काढू आपण. इवलेसे रोप म्हणजे मी तर एवढासा ज्ञान माझ्या आतमध्ये गेला होता जेव्हा मी पांडुरंगाची भक्ती करत होतो. मला काय माहिती एवढा मोठा त्याचा वेल तयार होणार आहे. पुढे काय, तयाचा वेलू गेला गगनावरी. म्हणजे मी इतका ज्ञान भक्ती करत करत त्यांची मी आत्मसात करत होतो, पण मला माहितीच नाही झाली की ती मी केवढं त्यांच्यात समावून गेलोय. अगदी मला किती ज्ञान प्राप्त झालंय की तो जो तयाचा वेलू गगनावरी गेला, अनंत आकाशात, संपूर्ण स्वच्छंद आकाशात आभामंडलात पसरलाय, एवढा मला ज्ञान झालेला आहे. इवलेसे रोप लावले होते म्हणजे असा अर्थ पण आपण करू शकतो. द्वारी, मी असे द्वारी लावले होते. इवलेसे रोप आत्मसात करत आपल्या, आणि माझं हे जे भौतिक शरीर आहे त्यात द्वारी म्हणजे आपलं शरीर हे मी आतमध्ये लावलंय ते रोप, आणि कुठे गेलंय ते वेल गेलं गगनावरी अनंतात. एवढं त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं. तर म्हणून मग सगळ्या लोकांमध्ये ते वाटा